आत चैतन्य आहे म्हणून इंद्रिय मनबुद्धी आहेत. आणि हे ज्याला समजतं त्याला आपण खऱ्या अर्थाने देह मनबुद्धी नसून देह मनबुद्धीच्या आत असणारा जो देही आहे, देह चालवणारा, बोलवणारा, हलवणारा. तुकाराम महाराज विचारतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते? पाय आपले आपण चालतात का आणि कोणाची तरी सत्ता आहे म्हणून चालतात? कोण बोलविते हरिवीण? त्याला त्यांनी हरी ही संज्ञा दिली त्या चैतन्याला. देखवी ऐकवी एक नारायण, त्या चैतन्याला नारायण अशी संज्ञा दिली. तयाचे भजन चुको नका.